नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत कांद्याची भजी। तर सगळ्यांच्या आवडीचे कुरकुरीत कांदा भजी होळी स्पेशल आपण आज बनवूयात। एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि याच्यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब न घालता हे कुरकुरीत भजी तयार केलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीने आपण ही कांदा भजी बनवलेली आहे। अगदी गाड्यावरती मिळतात त्याच पद्धतीचे आपण भजी बनवलेले आहेत। एकदम कुरकुरीत, थंड झाल्यानंतरही ही भजी कुरकुरीतच राहतात आणि अजिबातही तेल शोषून घेत नाही। भजी बनवण्यासाठी आपण इथे 4 मध्यम साईजचे कांदे उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहे। कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे। कांदा आपण आता इथे बाउलमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने उभ्या साईजमध्ये कांदा कट करून घेतला की याची भजी खूप छान लागतात आणि टेस्टी देखील होतात, खायला मजा येते। तर बघा, आपण इथे बाउलमध्ये कांदा काढून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हा कांदा व्यवस्थित असा हाताने चुरून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मोकळा होतो। बघा, अशा पद्धतीने इथे मीठ घालून घेतल्यानंतर आपण कांदा व्यवस्थित असा चुरून घेऊया, म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत होईल। तर अशा पद्धतीने मीठ अगोदर जर घालून घेतलं तर या कांद्याला पाणी सुटतं आणि आपण याच्यामध्येच भजी बनवणार आहोत। याच्यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही। कांद्याला व्यवस्थित असं मीठ चोळून घेतलं की याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि छोटा तुकडा अद्रकचा हे वाटण करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं, म्हणजे भजी खूपच छान असे टेस्टी होतात। आपण जर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून जर टाकले तर लहान मुलं देखील खातात आणि त्यांना ते तिखट लागू शकतं, म्हणून अशा पद्धतीचं वाटण करून टाकायचं, खूप छान लागतात ही भजी। तर बघा, आपण आता याच्यामध्ये हा मसाला टाकून घेतला आहे। जवळपास दीड चमचा हा मसाला भरलेला आहे। हिरवी मिरची आहे, अद्रक आणि लसूण। आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घालून घेतली, 1 चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे, 1 चमचा आपण आता याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतले आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा आपण ओवा घेतलाय। ओवा हातावरती कुस्करून याच्यामध्ये घालून घेऊ, म्हणजे मग खूपच छान चविष्ट आपले भजे तयार होतील। हातावरती ओवा कुस्करून घेतलेला पण आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे। त्या अगोदर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया। अशा पद्धतीने भजे बनवायला खूपच छान लागतात। थंड झाले तरी हे भजे अगदी कुरकुरीत राहतात, अजिबातही तेल शोषून घेत नाही, खायला खूपच मजा येते। आता हे मसाले आणि कोथिंबीर व्यवस्थित अशी कांद्यामध्ये एकत्र करून घ्यायची। एकत्र करून झालं की इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बघा, 1 कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत टाकून घ्यायचे। सुरुवातीलाच एकदम बेसन पीठ अजिबात घालायचं नाही। आता आपण चमच्याने याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया। याच्यामध्ये जास्त बेसन पीठ घालायचं नाही, थोडंसं बेसन पीठ घालूनच मस्त असे कुरकुरीत भजे तयार होतात। तर सुरुवातीला इथे मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेतले, एकत्र करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला बेसन पीठ कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय। अगदी थोड्या बेसन पिठामध्ये ही भजी खूप छान असे कुरकुरीत होतात। तुम्हाला जर याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं असलं तर एखादा चमचा तांदळाचं पीठ देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर बघा, आपण पीठ व्यवस्थित असं कांद्याला चोळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पीठ लागणार आहे, तर आपण याच्यामध्ये अजून पीठ टाकून घेऊया। थोडं थोडं करत आपल्याला फक्त कांद्याला बाइंडिंग येईल एवढंच पीठ टाकून घ्यायचे। तर मी परत याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला 3 चमचे आणि परत 2 चमचे असं 5 चमचे बेसन पीठ घालून घेतलं आणि पुन्हा याच्यामध्ये मी 1.5 चमचा बेसन पीठ घालून घेतले, म्हणजे आपल्याला जवळपास 6 चमचे आणि अर्धा चमचा आपण 6.5 चमचे याच्यामध्ये बेसन पीठ घातले। आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायची आवश्यकता नाही, एकदम मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे। आता याच्यामध्ये कडकडीत तापवून घेतलेलं तेल घालून घेऊया। 1 चमचा साईडला आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी। ते तेल कडक असं तापलं की याच्यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचा आहे, म्हणजे भजी आपली खूप छान असे कुरकुरीत होतात। तर बघा, चमच्याने आपण हे एकत्र करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण सोडा घालून घेऊया। तर अगदी चिमूटभर सोडा घेतलेला आहे। सोडा जास्त प्रमाणामध्ये अजिबात घालायचा नाही। सोडा जर जास्त प्रमाणात घातला तर ही भजी तेलकट होतात। तर चिमूटभरच सोडा इथे मी घालून घेतलाय। आता हे एकत्र करून घेतलंय आणि मस्त असे कांदा भजी बनवण्यासाठी आपलं इथे पीठ रेडी झालेलं आहे। आता आपण झटपट असे भजी करून घेऊया। अजिबातही आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं नाही। तर अशा पद्धतीचं आपलं पीठ रेडी झालेलं आहे। गॅसवरती इकडे आपण कढईमध्ये तेल अगोदरच ठेवलं होतं तापण्यासाठी। हातामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे, अजिबात जास्त दाबायचं नाही, हलक्या हाताने एकसारखं करायचं। तेल कडकडीत तापलं की याच्यामध्ये आपल्याला आता ही भजी सोडून घ्यायची। भजी तळताना गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। फुल गॅसवरतीच ही भजी तळून घ्यायची, म्हणजे मस्त असे कुरकुरीत होतात। गॅस जर आपण कमी केला तर ही भजी तेलकट होऊ शकतात, अगदी तेल शोषून घेतात हे कांदे जे आहे ते। तर आता अशा पद्धतीने आपण फुल गॅसवरती, अगदीच तुम्हाला जास्त कडकडीत वाटलं तरच गॅस थोडासा कमी करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही भजी मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। 1 मिनिट झाला की आपण भजी आता दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया आणि मस्त अशी अजिबातही तेलामध्ये कुठेही कांदा सुटलेला नाही, तुम्ही बघू शकता। मस्त भजी आपली इथे कुरकुरीत होतील। तर बघा, आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतील हे भजी तळून घेण्यासाठी, मस्त कुरकुरीत होऊन द्यायचे। तर अशा पद्धतीने ह्या होळीला तुम्ही कुरकुरीत भजी नक्की बनवून बघा। बनवायला देखील खूप सोपे आहे।
आणि खायला तितके स्वादिष्ट आणि चविष्ट देखील लागतात. घरामध्ये सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने कांदा भजी नक्की बनवून बघा. तर बघा आता इथे भाज्यांचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण ही भजी काढून घेऊया. मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे. आपण एक ताटामध्ये आता ही भजी काढून घेण्यासाठी रेडी झालेली आहेत. तर बघा भाज्यांचा कलर मस्त आलेला आहे. अगदी कुरकुरीत देखील झालेली आहे. भजी बनवताना याच्यामध्ये पीठ आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे. अगदी जास्त बेसन पीठ घातलं की भजी कुरकुरीत होत नाही. अशा पद्धतीने थोडंसंच बेसन पीठ घालून घ्यायचं आणि मस्त असे कांदा भजी आपले कुरकुरीत होतात. आपण आता एक ताटामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता आवाजावरूनच या भाज्यांचा. आता आपण ही भजी डायरेक्ट ताटामध्ये काढलेली आहे आणि अजिबातही तेल नाही. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी भजी आपली कुरकुरीत तयार झालेली आहेत. मी अजिबात कागद घेतलेले नाही किंवा टिश्यू पेपर घेतलेले नाही. डायरेक्ट ताटामध्ये ही भजी काढून घेतलेली आहेत. आता राहिलेली भजी देखील आपण आता याच पद्धतीने करून घेऊयात. गॅस परत फुल करायचा, कडकडीत तेल तापवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये भजी सोडून घ्यायचे. एकदम सोप्या पद्धतीने झटपट आणि पाणी न वापरता आपण कुरकुरीत कांदा भजी इथे तयार केलेले आहेत. अशा पद्धतीने होळीच्या सणाला तुम्ही कांदा भजी नक्की बनवून बघा. आता ह्या पद्धतीने आपण सर्व भजी इथे तळून घेऊ. तोपर्यंत तुम्ही जर आशा लाईफस्टाईल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा पद्धतीने कांदा भजी नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपे आहे आणि झटपट देखील होतात. अजिबातही तेलकट होत नाही. तर बघा अशा पद्धतीने इथे मी आता सर्व कांदा भजी ह्याच पद्धतीने इथे तळून घेणार आहेत. आपले मस्त कुरकुरीत कांदा भजी इथे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने बनवा. अजिबातही तेलकट झालेले नाहीत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत.